नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, श्रीमान पी.डी. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण पहिलं प्रकरण जे आहे राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण 1991 नंतरचे जग याबद्दल माहिती पाहणार आहोत. सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी 1991 नंतरच्या जगाची माहिती पाहत असताना आपल्याला सर्वात पहिलं मागच्या वर्षात काय अभ्यासलं ते लक्षात घ्यावं लागेल. कारण पहिल्याच ओळीमध्ये दिले इयत्ता 11वीमध्ये आपण 1945 ते 1991 दरम्यान आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास केला आहे. म्हणजे इयत्ता 11वीमध्ये प्रकरण 9 आणि प्रकरण 10 यामध्ये 1945 नंतरचे जग भाग 1 आणि भाग 2 अशी 2 प्रकरणं आपण पाहिली आहे. या प्रकरणांमध्ये आपण विशेषतः दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम, दुसऱ्या महायुद्धानंतरची जी परिस्थिती आहे जागतिक पातळीवर तिचे आपण त्या घडामोडींचा अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम अभ्यासले. त्याचबरोबर या दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या विविध संघटना, संस्था उदयास आले ते आपण त्या प्रकरणांमध्ये माहिती पाहिली. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना 1945मध्ये झाली आणि मग या संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका, या संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध शाखा यांची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे आणि कार्यही देखील पाहिले. पुढं आपण 1945 ते 91 दरम्यान काही संकल्पना अभ्यासल्या, पुढे आल्या आणि मग त्या अभ्यासात घेतल्या. शीतयुद्ध ही त्यातलीच एक महत्त्वाची, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या 2 महासत्ता उदयास आल्या, एक अमेरिका आणि दुसरी सोव्हिएत रशिया, या 2 महासत्तांच्या मध्ये जग विभाजित झालं आणि या 2 महासत्तांमध्ये सतत 1991पर्यंत 1945पासून 91पर्यंत सतत संघर्ष राहिला आहे. समोरासमोर युद्ध नाही, पण युद्धापेक्षाही एकमेकांच्या विरुद्ध युक्त्या प्रयुक्त्या वापरल्या जात होत्या आणि एकमेकांचं खच्चीकरण केलं जात होतं. अशी परिस्थिती जागतिक पातळीवर होती. म्हणजे त्याला शीतयुद्ध म्हटलेलं आहे. या शीतयुद्धाचे परिणाम आपण तिथं अभ्यासले. त्यानंतर या काळात जगातले राष्ट्र आपल्याकडे ओढण्यासाठी विविध या दोन्ही गटांनी प्रयत्न केले आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना उभ्या केल्या, लष्करी गट निर्माण केले. यामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो करार, सेंटो करार, सिएटो करार यासारखे करार. तर त्याला शह देण्यासाठी सोव्हिएत युनियनच्या मार्फत सोव्हिएत रशियाने 1955मध्ये वार्सा करार केला आणि जगातले राष्ट्र आपल्या बाजूने वळून घेतली. म्हणजे जग या 2 गटांमध्ये विभाजित झालं. ती माहिती आपण मागच्या प्रकरणात पाहिलेली आहे. 11वीच्या वर्गामध्येच ती घेतलेली आहे. त्यानंतर युरोप खंडाचं दुसऱ्या महायुद्धानंतर झालेलं विभाजन, त्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर प्रादेशिक पातळीवर म्हणजे प्रादेशिकवाद म्हणजे काय किंवा प्रादेशिक पातळीवर ज्या संघटना निर्माण झाल्या त्यांची देखील माहिती आपण काही प्रमाणात 11वीच्या पुस्तकात पाहिलेली आहे. या शेवटच्या प्रकरणांमध्ये विविध म्हणजे सार्क संघटना निर्माण झाली. आशियान राष्ट्रांची 1967मध्ये आशियान संघटना निर्माण झाली. या दोन्ही महासत्तांपासून दूर राहण्यासाठी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काही राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी अलिप्तवादी संघटना उभी केली, अलिप्तवादी गट तयार केला. त्याची माहिती पाहिली आपण. त्यानंतर सगळ्यात शेवटच्या पानावर आपण सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्याचं चित्र आपण पाहिलं. एकूण 13 प्रजासत्ताक राष्ट्र आणि पहिले 2 असं एकूण 15 प्रजासत्ताक राष्ट्र या सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन निर्माण झाले. याबद्दल आपण माहिती पाहिली आहे. आणि आपल्याला या प्रकरणात आता पुढं जायचं आहे. पहा, इथं म्हणूनच असं म्हटलेलं आहे इयत्ता 11वीमध्ये आपण 1945 ते 1991 दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास केला आहे. या प्रकरणात आता आपल्याला 1991 नंतरच्या कालखंडाचा अभ्यास करायचा आहे.
91 नंतर काय घडलं आणि त्या कालखंडाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. लक्षात घ्या, इथं पहिलं परत वाक्य आहे नवीन पॅरेग्राफमध्ये, नोव्हेंबर 1989 बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनाची सुरुवात होऊन अखेरीस शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. महत्त्वाचं वाक्य आहे. आपण 11वीमध्ये शेवटच्या 2 प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शीतयुद्ध अभ्यासलं, या 2 महासत्तातील संघर्ष. पण बर्लिनची भिंत पडली आणि शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला, म्हणजे शीतयुद्ध समाप्त झालं. कारण एक महासत्ता लोप पावली, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि त्याला कारण ठरलं बर्लिनची भिंत पडली. आता बर्लिन काय आहे, तर बर्लिन हे शहर आहे कुठं, जर्मनीत. जेव्हा जर्मनीचा दुसऱ्या महायुद्धात पाडाव झाला तेव्हा जर्मनी याचं विभाजन झालं दुसऱ्या महायुद्धानंतर. त्याचे 2 एक आहे काही भाग, म्हणजे त्याचे 4 विभाग केले. एक रशियाला, एक युनायटेड किंगडमला, एक फ्रान्सला आणि एक अमेरिकेला, असे 4 भाग झाले. पश्चिमेकडचे जे 3 भाग होते, अमेरिकेच्या, इंग्लंडच्या म्हणजे युनायटेड किंगडमच्या आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील गट एकत्र येऊन त्यांनी पश्चिम जर्मनीची निर्मिती केली. तर सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली भाग पूर्व जर्मनी निर्माण झाला आणि त्याची विभागणी बर्लिन या शहराच्या रूपाने, म्हणजे बर्लिन हे शहर जे आहे ही जर्मनीची राजधानी, पण या बर्लिन शहराची देखील पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी केली. पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन अशी विभागणी केली आणि पूर्व बर्लिन हे सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली, पश्चिम जर्मनी हे अमेरिकेच्या प्रभावाखाली होते. पुढं काय झालं, तर या पश्चिम जर्मनीची प्रगती झाली, पूर्व जर्मनीची त्यामाने प्रगती झाली नाही. पूर्व जर्मनीतून लोक पश्चिम जर्मनीकडे जाऊ लागले आणि पूर्व जर्मनीने सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखालचं जी काही साम्यवादी व्यवस्था आहे ती झुगारून दिली आणि लोकशाही व्यवस्था, प्रजासत्ताक मार्गाने स्वीकारायला सुरुवात केली. आणि त्याच्यासाठी 1989चा काल उजाडला. 1989मध्ये बर्लिनची भिंत पडली, म्हणजे बर्लिनची भिंत ही प्रतिकात्मक आहे. त्यामुळे अगोदर जे पूर्वेकडील पूर्व जर्मनीत जी काही साम्यवादी व्यवस्था ती झुगारून पश्चिम जर्मनीची लोकशाही व्यवस्था स्वीकारण्यास तिथल्या लोकांनी सुरुवात केली आणि सोव्हिएत युनियनचं वर्चस्व झुगारून दिलं. परिणाम काय झाला, सोव्हिएत युनियनचा पाडाव होण्यास सुरुवात झाली. त्याच वेळा सोव्हिएत रशियाचे विघटन देखील झाले. सोव्हिएत रशियाचे विघटन झाले 1991मध्ये. मिखाईल गोर्बाचोव हे तिथले म्हणजे सोव्हिएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यांनी सोव्हिएत युनियनला, मिखाईल गोर्बाचोव यांनी काही सुधारणा देऊ केल्या आणि त्याचा परिणाम तिथल्या लोकांनी स्वातंत्र्याची मागणी केली आणि स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्रे निर्माण झाले. म्हणजे सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन वेगवेगळी राष्ट्रे निर्माण झाली आहे. ते आपल्याला पुस्तकात नकाशामध्ये पाहता येतील. या ठिकाणी सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन राष्ट्रे निर्माण झाली. तर एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, बेलारूस, युक्रेन, मॉल्डोव्हा, जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि कझाकस्तान आणि रशिया अशी एकूण जवळजवळ 15 प्रजासत्ताक राष्ट्रे इथं बनली. आणि त्यामुळे एक मोठी व्यवस्था, एक द्विध्रुवी व्यवस्थेमधली एक महत्त्वाचं पोल जो आहे सोव्हिएत रशिया विघटित झाला आणि त्यामुळे एक ध्रुवीय व्यवस्थेला चालना मिळाली किंवा एक द्विध्रुवी व्यवस्था संपुष्टात आली. आणि पुढं त्याचे परिणाम आपल्याला 1991 नंतर जाणवायला सुरुवात झाली. म्हणजे 1991 नंतरचा पहिला परिणाम हा काय, मग याचे विविध, आता आपल्याला पुस्तकामध्ये या ठिकाणी 1991 नंतरचं जग अभ्यासत असताना जे विविध प्रकारचे परिणाम घडून आले त्या परिणामांची माहिती घेता येईल. तर या ठिकाणी आपण लक्षात घेऊ, शीतयुद्धोत्तर काळात
त्या 1989मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनाची सुरुवात होऊन अखेरीस शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. शीतयुद्ध संपलं. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील वर्चस्वाच्या लढाईवर आधारित पूर्व पश्चिम वादही त्यामुळे संपुष्टात आले. पूर्व आणि पश्चिम असा जो वाद होता, म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये जी वर्चस्वाची लढाई ती संपली. कारण एक बाजू जी आहे त्या बाजूचं सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, लहान लहान राष्ट्र निर्माण झाले आणि त्याच्यामुळे एक ध्रुव संपला, दुसरा ध्रुवच राहिला आणि म्हणून शीतयुद्ध देखील संपलं. मग शीतयुद्धोत्तर काळात घटना आणि घडामोडी अनेक घडल्या आणि त्याचे काय परिणाम, मुख्य परिणाम पाहता येईल ते आपल्याला अभ्यासायचे आहे. पहिलं काय तर शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. शीतयुद्ध म्हणजे शीतयुद्धोत्तर काळातील घटनांच्या घडामोडींचा जर अभ्यास केला आपण तर पहिला परिणाम काय, शीतयुद्धाचा शेवट. शीतयुद्ध संपलं, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं, अमेरिका एकमेव महासत्ता राहिली, 2 महासत्तांपैकी एक महासत्ता संपुष्टात आली, लोप पावली आणि त्यामुळे शीतयुद्ध संपलं. कारण सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि त्याचं सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यामुळं काय झालं, वेगवेगळी नवे राष्ट्र उदयास आली. आपण पाहिलं 15 प्रजासत्ताक राष्ट्रे आहे का नाही निर्माण झाली. जे 14 रशियाचं विघटन 14 राष्ट्र बाहेर पडली आणि 15वर रशिया, असे 15 प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाली. म्हणजे शीतयुद्धाचा शेवटही झाला, नवीन राष्ट्र उदयासही आली. शिवाय याच काळात पूर्व जर्मनीच्या प्रभावाखालील जी राष्ट्र होती, आपलं पूर्व जर्मनी जी म्हणून ओळखली, जी रशियाच्या प्रभावाखाली, त्यांनी रशियाची साम्यवादी व्यवस्था झुगारून दिली आणि लोकशाही व्यवस्था स्वीकारली, नवीन व्यवस्था स्वीकारली गेली. म्हणजे या काळात अनेक नव्या राष्ट्रांचा उदय झाला. त्यानंतर दुसरा परिणाम जे एकध्रुवीयतेचा उदय. आता जगात फक्त एकच ध्रुव जो आहे तो शिल्लक राहिला आणि तो म्हणजे अमेरिका. पुढच्या तासाला आपण ते सगळे ध्रुव घेऊया.